आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सनातन धर्मातील ही अत्यंत पवित्र तिथी गुरु, ऋषी, आचार्य, संत आणि शिक्षक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती मानली जाते. त्यांनी वेदांचे विभाजन, महाभारत, ब्रह्मसूत्रे आणि 18 पुराणांचे संकलन करून मानवजातीवर महान उपकार केले, म्हणून त्यांना जगद्गुरू मानले जाते. हिंदू धर्मात गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानले आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या मंत्राचा अर्थ असा की गुरु हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परब्रह्म यांचेच साक्षात स्वरूप आहेत. आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु शिष्य परंपरेचा गौरव करणारा उत्सव. वेद, पुराणे आणि धर्मग्रंथाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. गुरूंच्या आशीर्वादाने ज्ञान, बुद्धी आणि सद्बुद्धी प्राप्त होते. केलेले दान, जप, तप आणि सेवा विषयी गुरु अज्ञानात देतात, भक्ती आणि वैराग्य वाढवतात, मनातील अहंकार दूर करतात, ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात, जीवनाला योग्य दिशा देतात. सनातन परंपरेनुसार गुरुशिवाय ज्ञान पूर्ण होत नाही. महर्षी वेदव्यास यांची कथा. महर्षी पराशर आणि सत्यवती यांना वेदव्यासांचा त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी 4 वेदांचे विभाजन केले. महाभारत, ब्रह्मसूत्रे, 18 महापुराणे यांचे आषाढ पौर्णिमेला त्यांचा सत्कार व पूजन केले. तेव्हापासून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. शैव परंपरेनुसार भगवान शिवांनी प्रथम सप्तऋषींना योग, ध्यान आणि अध्यात्माचे ज्ञान दिले. त्यामुळे त्यांना आदिगुरु म्हटले जाते. सप्तऋषींनी हे ज्ञान जगभर प्रसारित केले आणि गुरु शिष्य परंपरेचा गुरुपौर्णिमा पूजाविधी. ब्रह्ममुहूर्तावर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी. पूजेची सामग्री. गुरु किंवा महर्षी वेदव्यास यांचे चित्र किंवा पादुका, गंध, अक्षता, कुंकू, हळद, फुले, धूप, दीप, पंचामृत. नैवेद्य: फळे, दूध, खीर, मिठाई, नारळ, तांबूल, दक्षिणा. श्री गणेशाचे पूजन करावे. गुरूंचे चित्र किंवा पादुकांची स्थापना करावी. गंध, अक्षता, फुले अर्पण करावीत. धूप, दीप दाखवावा. पंचामृत अर्पण करावे. नैवेद्य दाखवावा. गुरुमंत्राचा जप करावा. गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत यांचे वाचन करावे. आरती करून गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यावी. गुरुपौर्णिमेची व्रतकथा. प्राचीन काळी हजारो ऋषी आणि विद्यार्थी महर्षी वेदव्यास यांच्या आश्रमात शिक्षण घेत असत. वेदव्यासांनी सर्वांना वेद, धर्म, कर्म, योग, भक्ती आणि मोक्षमार्गाचे ज्ञान दिले. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्यांनी अत्यंत श्रद्धेने आपल्या गुरूंची पूजा केली, त्यांच्या चरणी फुले अर्पण केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. महर्षी वेदव्यास प्रसन्न होऊन म्हणाले, जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि नम्रतेने आपल्या गुरूंची सेवा व पूजा करील, त्याला ज्ञान, यश, सुख, समृद्धी आणि ईश्वर कृपा प्राप्त होईल. तेव्हापासून हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जाऊ लागला. गुरुपौर्णिमेला काय करावे? गुरूंचे दर्शन किंवा स्मरण करावे. गुरूंच्या चरणी नमस्कार करावा. गुरुमंत्राचा जप करावा. ध्यान व नामस्मरण करावे. गुरुचरित्राचे पारायण करावे. अन्नदान, गोसेवा किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी. पालक, शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा. गुरुपौर्णिमेचे पुण्यफळ. ज्ञान, बुद्धी आणि विवेक वाढतो. आध्यात्मिक उन्नती होते. मनाला शांती मिळते. गुरुची कृपा प्राप्त होते. पापांचा क्षय होतो. कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे, असत्यातून सत्याकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दिव्य मार्गदर्शक. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प करणे हीच खरी गुरुपूजा आहे.
श्री गुरुदेव दत्त. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. सर्वांना भारतीय सनातन गुरुपौर्णिमेच्या हार्दिक संस्कृतीत गुरूंना गुरूंना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारे दिव्य मार्गदर्शक. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरु जीवनात ज्ञानाची निर्मिती करतात म्हणून ते ब्रह्मा समान आहेत. गुरुर्विष्णू गुरु ज्ञानाचे पालन करायला शिकवतात म्हणून ते विष्णू समान आहेत. गुरुर्देवो महेश्वरा गुरु अज्ञानाचा नाश करतात म्हणून ते महादेवा समान आहेत. गुरुर साक्षात परब्रह्म गुरु हे परब्रह्माचे सजीव स्वरूप मानले गेले आहे. तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. अज्ञानाच्या अंधारामुळे ज्याचे डोळे झाकले गेले आहेत त्यांच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालून ज्यांनी त्याला सत्याचे दर्शन घडवले त्या गुरूंना नमस्कार. संत परंपरेत गुरुचे वर्णन प्रतिकात्मकरित्या केले जाते. गुरु कल्पतरू गुरु कामधेनू गुरु सौख्याचा सागर गुरु पूर्ण मनोरथ गुरु तारक भवसागर. कल्पवृक्षाप्रमाणे गुरु योग्य ज्ञान देऊन जीवनातील श्रेष्ठ ध्येय साध्य करण्यास मदत करतात. गुरु कामधेनू कामधेनूप्रमाणे गुरु शिष्याला ज्ञान, विवेक, सदाचार आणि आध्यात्मिक संपत्ती देतात. गुरु सौख्याचा सागर गुरुच्या कृपेने मनशांती, समाधान आणि खरा आनंद प्राप्त होतो. गुरु पूर्ण मनोरथ शिष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून त्यांची उच्च ध्येय पूर्ण करण्यास मार्गदर्शन करतात. गुरु तारक भवसागर संसाररूपी भवसागरातून मुक्तीचा मार्ग अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. योग्य अयोग्य यातील विवेक जागृत करतात. चारित्र्य संस्कार आणि सदाचार शिकवतात. आत्मविश्वास आणि संयम वाढवतात. भक्ती, ध्यान आणि आत्मज्ञानाची प्रेरणा देतात. जीवनातील संकटामध्ये योग्य मार्गदर्शन करतात. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तो कृतज्ञता, नम्रता आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करणे, सत्य, सेवा, करुणा आणि सदाचार यांचा स्वीकार. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. काही सण आनंदाचे असतात, काही निसर्गाशी जोडलेले असतात, तर काही सण आपल्याला आपल्या संस्कृतीची आणि मूल्याची आठवण करून देतात. आज आपण अशाच एका पवित्र दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. हा फक्त गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा आणि ज्ञानाच्या मार्गावर नव्याने चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेचा इतिहास, महर्षी वेदव्यासांचे महान कार्य, भारतीय संस्कृतीतील गुरूंचे स्थान, गुरुपूजेची पद्धत, प्रेरणादायी गुरु-शिष्य कथा आणि आजच्या आधुनिक जीवनात गुरुपौर्णिमेचा संदेश. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती मानली जाते. भारतीय ज्ञान परंपरेत महर्षी वेदव्यास यांना आदी गुरु मानले जाते. त्यांनी वेदांचे संकलन केले, महाभारताची निर्मिती केली, 18 पुराणांचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले आणि भारतीय संस्कृतीचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवला. म्हणूनच हा दिवस प्रत्येक गुरूंना समर्पित मानला जातो. भारतीय सनातन संस्कृतीत गुरूंना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणारे दिव्य मार्गदर्शक. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरु जीवनात ज्ञानाची निर्मिती करतात म्हणून ते ब्रह्मा समान आहेत. गुरुर्विष्णू गुरु ज्ञानाचे पालन करायला शिकवतात म्हणून ते विष्णू समान आहेत. गुरुर्देवो महेश्वरा गुरु अज्ञानाचा नाश करतात
म्हणून ते महादेवासमान आहेत. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे परब्रह्माचे सजीव स्वरूप मानले गेले आहे. तस्मै श्री गुरुवे नमः. अशा गुरूंना माझा नमस्कार. अज्ञानाच्या अंधारामुळे ज्याचे डोळे झाकले गेले आहेत, त्यांच्या डोळ्यात ज्ञानरूपी अंजन घालून ज्यांनी त्याला सत्याचे दर्शन घडवले, त्या गुरूंना नमस्कार. संत परंपरेत गुरुचे वर्णन प्रतिकात्मकरित्या केले जाते. गुरु कल्पतरू, गुरु कामधेनू, गुरु सौख्याचा सागर, गुरु पूर्ण मनोरथ, गुरु तारक भवसागर. गुरु कल्पतरू. कल्पवृक्षाप्रमाणे गुरु योग्य ज्ञान देऊन जीवनातील श्रेष्ठ ध्येय साध्य करण्यास मदत करतात. गुरु कामधेनू. कामधेनूप्रमाणे गुरु शिष्याला ज्ञान, विवेक, सदाचार आणि आध्यात्मिक संपत्ती देतात. गुरु सौख्याचा सागर. गुरुच्या कृपेने मनशांती, समाधान आणि खरा आनंद प्राप्त होतो. गुरु पूर्ण मनोरथ. शिष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून त्यांची उच्च ध्येय पूर्ण करण्यास मार्गदर्शन करतात. गुरु तारक भवसागर. संसाररूपी भवसागरातून मुक्तीचा मार्ग दाखवतात. गुरु अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात. योग्य अयोग्य यातील विवेक जागृत करतात. चारित्र्य, संस्कार आणि सदाचार शिकवतात. आत्मविश्वास आणि संयम वाढवतात. भक्ती, ध्यान आणि आत्मज्ञानाची प्रेरणा देतात. जीवनातील संकटामध्ये योग्य मार्गदर्शन करतात. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तो कृतज्ञता, नम्रता आणि आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. गुरूंनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करणे, सत्य, सेवा, करुणा आणि सदाचार यांचा स्वीकार. कोणत्याही पूजेत आई-वडिलांनंतर तिसरा नमस्कार गुरूंना केला जातो. आचार्य देवो भव, अर्थात गुरूंना माता पित्याप्रमाणे देवाचे स्थान दिले आहे, कारण ते देखील आपल्या आयुष्याला आकार देतात, चांगले संस्कार देऊन घडवतात आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शन करतात. अशा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. ज्ञान, संस्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरु, शिक्षक, माता-पिता आणि जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रातही गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. हा दिवस ज्ञान, अध्यात्म, गुरुकृपा आणि शुभ ग्रहांच्या आशीर्वादाशी संबंधित मानला जातो. तस्मै श्री गुरुवे नमः.